संध्याकाळचं माझ्या आपल्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल ज्या पद्धतीने सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागले. ज्या सवालाच्या अनुसार अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. जी माहिती तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आपल्यास उत्तर देणार आहे. ज्या यक्ष प्रश्नाच्या अनुसार अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी ती दरपातळी 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना वाटते की एवढा तर भाव मिळणं आम्हाला माहिती सीझनमध्ये शक्य नाही, पण कमीत कमी याच्या आसपास तरी सोयाबीनला भाव प्राप्त होऊ शकतो का. चला हे सगळं तुम्हाला आता उलगडून सांगतो. यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की हे अल्निनोचं वर्ष. अल्निनोचं वर्ष म्हणजे काय की यंदाच्या वर्षी पाऊस काळ कमी होणार. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी बघितलं तर सध्या आपल्याकडे पेरण्या ह्या लांबल्या. आता पेरण्या लांबल्या म्हटलं की तुम्ही लक्षात ठेवा की त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे वाढत असते. अशा परिस्थितीमध्ये लगेच टेन्शन घेऊ नका की सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढलं म्हणजे उत्पादन खूप जास्त होणार. याचा अर्थ आता नवीन हंगामामध्ये सोयाबीनचा दर कोसळणार. सगळं गणित असंच असते असं नसतंय. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी सोयाबीनचं पेरणी क्षेत्र जरी वाढलं तरी देखील तुम्हाला सांगतो उपयुक्त वेळी पाऊस न पडल्यामुळे म्हणजे फुलोरा अवस्थेमध्ये फुलातून या ठिकाणी शेंगा भरण्याची अवस्था आणि शेंगा भरत असताना सोला परिपक्व होण्याची अवस्था, ही जी स्टेज असते इथं पावसाची खूप जास्त गरज असते. पण यंदाच्या वर्षी पाऊस काळ हा तुम्हाला त्या स्टेजमध्ये जास्त होताना दिसणार नाही, कारण पावसामध्ये आपल्याला खंड दिसणार. अशा परिस्थितीमध्ये जरी सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढलं तरी देखील सोयाबीनच्या उत्पादनात खूप जास्त वाढ होईल याची शक्यता दिसत नाहीये. याच्यामुळे एक पॉझिटिव्ह व सकारात्मक बाब आहे की आपल्याला भविष्यात उत्पादन वाढीमुळे सोयाबीनचा भाव घटेल याची शाश्वती व शक्यता इथं नाहीये. मग सोयाबीनचा दर नवीन हंगामात कसा राहू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीला असं म्हटलं गेलं होतं की अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र भरपूर वाढू शकते. पण जे लेटेस्ट रिपोर्ट आले त्याच्यामध्ये असं दिसत आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात जेवढी अपेक्षित वाढ होती तेवढी काही नाही. आता ब्राझीलमध्ये अर्जेंटिनामध्ये काय होतं हे आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कळेल, पण तेव्हा आता आपलं सोयाबीन मार्केटमध्ये यायला सुरू होईल. मग अशा परिस्थितीमध्ये नवीन हंगामात सोयाबीनचे दर कशा पद्धतीने राहू शकतात याबद्दल मी प्राथमिक अंदाज आता तुमच्या समोर सादर करतो. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर ओव्हरऑल सिच्युएशन आंतरराष्ट्रीय बाजाराची आणि देशातील बाजाराची याच्यामध्ये कितीही फॅक्टर्स आले तरी सोयाबीनचा दर हा जास्त प्रमाणात कोसळताना दिसत नाही. आता आपण बघितलं की अमेरिका इराण यांच्यामध्ये संघर्ष संपुष्टात आलाय. त्याच्यानंतर कच्च्या तेलाचे बाजारभाव घटले, पण जेवढे कच्च्या तेलाचे भाव घटले त्या तुलनेमध्ये खाद्यतेलाचे भाव तेवढे घटले का, तर नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या अडचणीच्या काळात जर सोयाबीनचा दर व खाद्यतेलाचा भाव हा घसरत नसेल तर याचा मतित अर्थ एवढाच आहे की हा तर भाव नवीन हंगामात आपल्याला मिळणार नाही, पण नवीन हंगामात सोयाबीनचे बाजारभाव खूप घसरतील याची सुद्धा शक्यता नाही आहे.
याचा अर्थ लक्षात घ्या की नवीन हंगामात आपल्याला जो दर मिळणार आहे तो 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 6,000च्या दरम्यान मिळू शकतो. अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनची दर पातळी 6,000ला क्रॉस सुद्धा करू शकते. पण यंदाच्या वर्षी सोयाबीनचा बाजारभाव 5,000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली सुरुवातीला जेव्हा ओलावा असतो तो जर काळ 15-20 दिवसात सोडला तर आपल्याला काही दिसणार नाही. यंदा दिवाळीच्या नंतर सोयाबीनचा भाव 5 ते 6,000च्या दरम्यान राहील. किंबहुना जो हमी भाव आहे त्याच्या आसपास सोयाबीनचा दर राहण्याची शक्यता, मग 5,500च्या आसपास राहण्याची दाट शक्यता दिसत आहे. तर ही सध्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह व सकारात्मक बाब आहे की सोयाबीनचे दर हे आपल्याला नवीन हंगामात चांगले दिसणार आहेत. भविष्यात इथून पुढे देशात सोयाबीनचे दर कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायचे. महिन्याला प्रतिकडे आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो. खूप खूप आभार.